नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट विलास खरात। मी आज तुम्हाला एनजीओ म्हणजे काय, ट्रस्ट म्हणजे काय आणि सोसायटी म्हणजे काय याची एक विस्तृत माहिती आपणास देणार आहे। एनजीओ, ट्रस्ट आणि सोसायटी म्हणजे काय यांची माहिती बघण्याच्या आधी आपल्याला एनजीओ म्हणजे काय हे बघणं गरजेचं ठरेल। एनजीओ म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, की एक ऑर्गनायझेशन आहे जे फॉर्म झालेलं आहे, ज्याचे विश्वस्त आहेत आणि एनजीओ अंतर्गत जे कार्य केले जातं, एनजीओ अंतर्गत जे कार्य केले जातं ते कार्य कोणतं आहे तर समाज कार्य आहे। समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या विकासासाठी केल्या जाणारं कार्य आहे ते। आणि एनजीओ म्हणजे काय आहे, दुसरं तिसरं काही नसून सामाजिक काम करण्याचा एक कायदेशीर मार्ग आहे। समाजासाठी काम करायचा एक कायदेशीर मार्ग म्हणजेच त्याला आपण एनजीओ म्हणू। आणि आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की काय गरज पडते एनजीओची सर्वसामान्यांसाठी। शिक्षण विषयक, त्यांच्या आरोग्य विषयक सुविधा पुरवण्याची जी जबाबदारी आहे ती केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्यावर आहे। परंतु काही अडचणीमुळे ह्या ज्या गरजा आहे त्या गरजा केंद्र सरकार, राज्य सरकार पूर्ण करू शकत नाही। म्हणून एक सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने या अशा एनजीओज या कार्यामध्ये सहभागी होत असतात। आणि मला म्हणायचंय की देशाच्या विकासामध्ये एनजीओचा खूप मोठा वाटा आहे। आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की ट्रस्ट म्हणजे काय। ट्रस्ट म्हणजे एक मराठीमध्ये त्याला आपण म्हणू विश्वस्त व्यवस्था। म्हणजे काय की अशी एक व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे। विश्वस्त व्यवस्था ही कोणाच्या तरी फायद्यासाठी निर्माण करण्यात आलेली असते। त्याच्यासाठी विश्वस्त व्यवस्था जी निर्माण केली जाते ती महाराष्ट्रामध्ये ज्या कायद्याने विश्वस्त व्यवस्था नियंत्रित केली जाते त्याला म्हणतात महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950। या कायद्याअंतर्गत विश्वस्त व्यवस्था नियंत्रित केली जाते। मग ही ट्रस्ट जे आहे, ट्रस्ट किती प्रकारचे आहेत? ट्रस्ट आहेत दोन प्रकारचे, एक तर प्रायव्हेट ट्रस्ट आहे आणि दुसरा आहे पब्लिक ट्रस्ट। प्रायव्हेट ट्रस्ट जो आहे तो नीड नॉट टू बी रजिस्टर, पण जो पब्लिक ट्रस्ट आहे दॅट रिक्वायर्ड टू बी रजिस्टर। आता मला सांगावं लागेल की पब्लिक ट्रस्ट अजून दोन प्रकारचे असतात, एक आहे चॅरिटेबल पब्लिक ट्रस्ट आणि दुसरा आहे रिलीजियस पब्लिक ट्रस्ट। म्हणजे काय, चॅरिटेबल पब्लिक ट्रस्ट म्हणजे काय, असा पब्लिक ट्रस्ट ज्याच्यामध्ये सार्वजनिक बाबतीचे उद्देश राबवले जातात। आणि एक असा पब्लिक ट्रस्ट आहे ज्याच्यामध्ये धार्मिक पद्धतीचे उद्देश राबवले जातात। म्हणून ट्रस्ट जे आहेत पब्लिक ट्रस्ट आणि प्रायव्हेट ट्रस्ट। आणि पब्लिक ट्रस्ट मध्ये दोन प्रकार सांगितले, चॅरिटेबल पब्लिक ट्रस्ट अँड रिलीजियस पब्लिक ट्रस्ट। आता ट्रस्ट जे आहे, विश्वस्त व्यवस्था जे आहे ते निर्माण करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे? ट्रस्ट रजिस्ट्रेशन साठी एक ट्रस्ट म्हणजे काय, बेसिकली त्याची एक व्याख्या आपल्याला अशी करता येईल की ट्रस्ट इज नथिंग बट ए कॉन्ट्रॅक्ट बिटवीन टू पर्सन फॉर द बेनिफिट ऑफ थर्ड पर्सन। टू पर्सन कोण आहे की जो ट्रस्टी आहे त्याच्यामध्ये जो विश्वस्त व्यवस्थाचा कर्ता आहे त्याला आपण सेटलर म्हणतो। आणि या विश्वस्त व्यवस्थेचा विश्वास ज्यांच्यावर टाकलेला आहे त्याला आपण विश्वस्त म्हणू। आणि तिसरा आहे ही विश्वस्त व्यवस्था ज्यांच्यासाठी निर्माण केलेली आहे ते म्हणजे या विश्वस्त व्यवस्थेचे बेनिफिशरी, त्यांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे। याच्यामध्ये गरजेचा आणखी एक आहे की विश्वस्त व्यवस्थेला प्रॉपर्टी पाहिजे। आणि ही विश्वस्त व्यवस्था ज्या कागदोपत्रांतर्गत तयार केली जाते
त्याला आपण सोप्या भाषेत ट्रस्ट डीड असं म्हणतो. ट्रस्ट डीड म्हणजे काय? अ इन्स्ट्रुमेंट बाय विच ट्रस्ट हॅज बीन क्रिएटेड, दॅट्स अ इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रस्ट, म्हणजे त्याला आपण ट्रस्ट डीड म्हणतो. त्या ट्रस्ट डीड मध्ये सेटलरनी कोणत्या उद्देशावर प्रॉपर्टी खर्च करायची आहे, काम करायचं आहे, त्या गोष्टीचा पूर्ण सांगितलेलं असतं. परत नियम आणि नियमावली दिलेली असते, विश्वस्त येण्याची रीत दिलेली असते. म्हणजे ज्या विश्वस्तांनी विश्वस्त व्यवस्था निर्माण केली आहे त्या विश्वस्तानंतर या विश्वस्त व्यवस्थेची देखरेख कोण करेल त्या बाबतीचा त्या नियम आणि नियमावलीमध्ये उल्लेख केलेला असतो. म्हणून ट्रस्ट रजिस्टर करताना कधी पण त्याच्यामध्ये काय गोष्टी दिलेल्या आहेत, काय गोष्टी घ्यायच्या आहेत आणि उद्देश काय आहे ह्या गोष्टी बघणं गरजेचं असतं. एखादी विश्वस्त व्यवस्था या महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेअंतर्गत ती निर्माण झालेली आहे. ह्या ट्रस्टला एनजीओचा दर्जा आहे. सोसायटी म्हणजे संस्था. एखादी विश्वस्त व्यवस्था जी संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणी झालेली आहे ही सुद्धा पब्लिक ट्रस्टच आहे. जी संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत फॉर्म होते, रजिस्टर होते, ती सुद्धा एक पब्लिक ट्रस्टच आहे आणि त्याला सुद्धा एनजीओचा दर्जा आहे. अजून एक एनजीओचा तिसरा प्रकार आहे की एक कंपनी ऍक्टच्या सेक्शन 25 अंतर्गत जी काय एक लीगल एंटिटी तयार होते, जी काय कंपनी रजिस्टर होते, त्याला आपण एक एनजीओ म्हटलं जातं. त्या सेक्शन 25 मध्ये चॅरिटेबल ऑब्जेक्ट रन करण्याची परवानगी दिलेली आहे आणि ह्या एनजीओला इन्कम टॅक्स ऍक्ट प्रमाणे एक्झम्पशन मिळतं. म्हणजे इन्कम टॅक्सच्या ऍक्ट प्रमाणे एक्झम्पशन मिळतंय, त्याचा त्याला बेनिफिट मिळतोय. हे जे एनजीओ आहेत 3 प्रकारचे, जे की ट्रस्ट असेल, सोसायटी असेल किंवा मग एखादी विश्वस्त व्यवस्था असेल जी कंपनी ऍक्टच्या सेक्शन 25 प्रमाणे निर्माण झालेली आहे, त्या सर्वांना एनजीओ म्हणूनच दर्जा आहे. याच्यात मला आणखी तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा आपण ना ट्रस्ट आहे, सोसायटी आहे, की याचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे का? हो, याचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. का? या संस्था किंवा ट्रस्ट यांचं जर आपण रजिस्टर केलं तर त्याला एक लीगल एंटिटी, कायदेशीर अस्तित्व त्याचं निर्माण होतं. बँकेमध्ये अकाउंट उघडण्यासाठी आपल्याला याची गरज पडू शकते. इन्कम टॅक्स एक्झम्पशन घेण्यासाठी आपल्याला कायदेशीर कागदपत्राची गरज पडू शकते. आणि जेव्हा एक इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रस्ट डीड एखादी जर रजिस्टर्ड असेल तर त्याचे कायदेशीर अस्तित्व निर्माण होतं. याच्यामध्ये आणखी मला एक सांगायचं आहे की रजिस्टर करायचंय, ठीक आहे, आपण केलंय रजिस्टर, पण हे कुठं रजिस्टर होतं? मला आपणास एक गोष्ट सांगायची आहे की ट्रस्ट आणि सोसायटी याच्या अंतर्गत तयार होणाऱ्या ज्या पब्लिक ट्रस्ट आहेत त्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया धर्मादाय आयुक्त कार्यालयाअंतर्गत राबवली जाते. आणि मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय आहे आणि ह्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये ही जी प्रक्रिया आहे ट्रस्ट आणि सोसायटी रजिस्ट्रेशनची ती राबवली जाते. आणि ह्या सोसायटी ट्रस्ट रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या कागदपत्राची आवश्यकता पडते, प्रोसिजर कशी आहे, ट्रस्ट कसं रजिस्टर केलं जातं, सोसायटी कसं रजिस्टर केलं जायचं, म्हणजे काय की what document to be required to register the trust or what document to be required to register the society, या गोष्टीसाठी मित्रांनो माझा तुम्ही दुसरा व्हिडिओ बघावं. आणि याच्या नोंदणी प्रक्रियामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर लिंकवर माझा मोबाईल नंबर दिलाय, मला तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता.
आणि काही अडचण आली तर मी तुमच्यासाठी तयार आहे. नमस्कार.